नमस्कार, उज्ज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण कॉर्न गार्लिक चीज टोस्ट बनवणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। बटर घेतलंय आपण एका पॅन मध्ये 1 चमचा भर आणि त्यामध्ये 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत। या छान आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत। बटर वरती गोल्डन होईपर्यंत फ्राय करायचे आहे। आपल्याला जर फ्राय करायचं नसेल तर आपण बारीक चॉप करून सुद्धा हा लसूण वापरू शकतो किंवा मग डायरेक्टली आपण भाजून सुद्धा लसूण बारीक करून घेऊ शकतो। आता हे 2 ते 3 मिनिटं लागतात आपल्याला। हे बघा छान अशा गोल्डन ब्राउन झालेला आहे आपला लसूण। मिक्सरच्या भांड्यामध्ये छान अशी फाईन पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला ह्याची, किंवा आपण हा ठेचून घेतला तरीही चालू शकतो इथे। आता हे प्लेट मध्ये काढून घेऊया सर्व बारीक केलेल्या लसणाची पेस्ट आणि यामध्ये आपण बटर घालून घेऊ। मी येथे 100 ग्रॅम बटर घातलेला आहे। आपल्याला किती व्यक्तींसाठी बनवायचं आहे त्यानुसार आपण बटरची कन्सिस्टन्सी कमी जास्त करू शकतो। आता हे छान असं लसणाच्या पेस्ट मध्ये मिक्स करून घ्यायचं आहे, किंवा आपण लसूण जेव्हा बारीक करतो तेव्हा त्यामध्ये बटर घालून बारीक केलं तरीही चालू शकेल इथे। आता येथे चिली फ्लेक्स टाकून घेऊया। आपल्याला जेवढं तिखट त्याचं प्रमाण आवडत असेल कमी जास्त त्यानुसार यामध्ये आपल्याला चिली फ्लेक्स ऍड करायचा आहे। थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आपण। ऑरेगॅनो टाकून घेऊया, यामुळे याची फार छान टेस्ट येते। लहान मुलांना सुद्धा असे चटपटीत पदार्थ खायला भरपूर आवडतात। आता हे ब्रेड घेतलेले आहेत, सँडविच ब्रेड आहे इथे। एक ब्रेडला आपण असं छान हे मिश्रण लावून घ्यायचं आहे। बटर आणि गार्लिकचं छान स्प्रेड करून घ्यायचं आहे त्यावरती। आता उन्हाळ्याचे दिवस सुरू होत आहेत, लहान मुलांना आता सुट्ट्या लागणार आहे, त्यामुळे असं छान मुलांना सारखं काहीतरी खायला पाहिजे असतं सुट्टीमध्ये। हे पटकन झटपट अशी टेस्टी डिश आपण तयार करून देऊ शकतो लहान मुलांना, किंवा टिफिन साठी सुद्धा आपण हे करून दिलं तरीही छान लागतात। आता हे कॉर्न आहे मका, हा छान असा 2 शिट्ट्या कुकर मध्ये शिजवून घेतलेला आहे, तो सुद्धा आपण यामध्ये टाकून घेतला। चीज टाकून घेतलंय, मोझरेला भरपूर चीज टाकून घ्यायचं आहे। पुन्हा थोडेसे आपण चिली फ्लेक्स टाकलेले आहे यामध्ये, आणि ऑरेगॅनो सुद्धा टाकून घेऊया। सगळीकडे छान असं समप्रमाणात आपण पसरवून घ्यायचं आहे हे। आता आपण हे कोथिंबीर टाकून घेऊया वरून बारीक चॉप केलेली। आपण हे ओव्हन मध्ये सुद्धा करू शकतो किंवा पॅन मध्ये सुद्धा करू शकतो। आपण आज येथे पॅन मध्ये करूया। पॅन थोडासा गरम करून बटर टाकून घेतलेला आहे आपण 1 चमचा येथे। छान असं पसरवून घ्यायचं आहे बटर, आणि हे टोस्ट करत असताना आपण गॅस एकदम मंद आचेवर ठेवायचा आहे, कारण जर आपला पॅन जास्त गरम झाला तर ब्रेड जळण्याची शक्यता असते इथे। आता एक करून ब्रेड येथे ठेवून घेऊया आपण यामध्ये, आणि यावरती आपण झाकण ठेवून 1.5 ते 2 मिनिटात आपले कॉर्न चीज गार्लिक टोस्ट बनवून तयार होतात खाण्यासाठी। हे बघा आपण झाकण ठेवून घेतलेलं आहे, गॅस एकदम मंद आचेवर ठेवलेला आहे आपण, अजिबात गॅस मोठा करायचा नाहीये इथे। हे बघा किती झटपट असे आपले कॉर्न चीज टोस्ट तयार झालेले आहे। हे काढून घेऊया आपण, थोडेसे थंड करून घ्यायचे आहे। चीज सुद्धा छान असं मेल्ट झालेलं दिसत असेल आपल्याला इथे, आणि कॉर्न टाकल्यामुळे हे छान असे अधिकच पौष्टिक बनायला मदत होते। कॉर्न हे सर्वांच्या आवडीचे असल्यामुळे आपण ते कधीही खाऊ शकतो। हे बघा आपल्याला दिसत असेल किती ज्युसी आणि चीजी असे आपले हे टोस्ट तयार झालेले आहे। झटपट बनवून तयार होतात, अजिबात वेळ लागत नाही याला, आणि सर्वांना खूप आवडतात, त्यामुळे नक्की ट्राय करायला हरकत नाही। हे बघा छान असे कट करून घ्यायचे आहे। सॉस बरोबर किंवा पुदिन्याच्या चटणी सोबत सुद्धा आपण याला खाऊ शकतो, किंवा टोमॅटो सॉस सोबत सुद्धा खाऊ शकतो आपण ह्याला। हे बघा नक्की एकदा ट्राय करा। रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये मला नक्की सांगा, आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, म्हणजेच असे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील। पुढची कुठली रेसिपी तुम्हाला बघायला आवडेल हे सुद्धा कमेंट मध्ये मला नक्की सांगा। धन्यवाद।